नमस्कार. ह्या सीरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी जर असेल मुलांना तर काय उपाय करता येईल ते सांगणार आहे. मी काही डॉक्टर किंवा सायकियाट्रिस्ट नाही आहे, पण माझ्या मुलाला तो प्री प्रायमरीमध्ये असताना म्हणजे सिनियर ज्युनियर KGला भरपूर त्याच्या तक्रारी यायच्या शाळेतनं की तो अजिबात कंट्रोल होत नाही. खूप हसवतो, खूप खेळतो, वर्गात उड्या मारतो, मस्ती करतो आणि अजिबात अभ्यासाकडे लक्ष देत नाही. तर तेव्हा खरं सांगायचं तर मला ते फार पटायचं नाही, कारण त्याला असं एका जागी बसून अभ्यास करणं हेच मला पटत नव्हतं. नंतर मी त्याचं होमस्कूलिंग केलं 1ली ते 7वी. 7वी नंतर तो एका नॉन कन्व्हेन्शनल शाळेत गेला. पण तेव्हा मात्र आम्हाला जे 2 वर्ष तो शाळेत गेला सिनियर ज्युनियर KGला, तेव्हा मात्र ह्या तक्रारी खूप यायच्या की सिव्हिअर हायपर ॲक्टिव्ह आहे. त्याच्या म्हणजे प्रॉपर सायकियाट्रिस्टकडे शाळेने पाठवलं आणि त्याच्या टेस्ट झाल्या आणि ADHD आहे आणि अगदी सिव्हिअर हायपर ॲक्टिव्ह किड असंच लिहिलं होतं त्याच्या रिपोर्टमध्ये. तर एकतर सगळ्यात पहिली गोष्ट मी होमस्कूलिंग सुरू केलं. मी त्याला घरी शिकवणं सुरू केलं बंदिस्त वातावरणातनं आणि पाठांतर आणि लिखाण त्याच्यातनं बाहेर काढलं. ऑब्व्हियसली मला माहिती आहे की ते सगळ्या पालकांना शक्य नाही आणि मी सजेस्टही करत नाही सगळ्यांना ते. पण मी काय काय केलं उपाय तेवढंच आज मी सांगते. तर पहिला उपाय केला की मी त्याला असं बंदिस्त शाळेतनं बाहेर काढलं. दुसरा उपाय असा केला की आपण दिवसभर मुलांना कन्स्ट्रक्टिव्हली बिझी ठेवतो. आपल्याला असं वाटतं ते बिझी नाही राहिले तर ते स्क्रीन बघतील. तर त्याच्यासाठी मग हा क्लास, तो क्लास, ह्या ॲक्टिव्हिटी, तो ॲक्टिव्हिटी. तर सगळ्यात पहिल्यांदी त्याचा असा फ्री वेळ की त्याच्यात त्याला जे करायचं आहे स्क्रीन टाईम व्यतिरिक्त, अर्थातच त्याला स्क्रीन फार उशिरा दिली मी, पण स्क्रीन टाईम व्यतिरिक्त काय करता येईल मुलांना त्याचं तो पडलेला राहू दे, तो छताकडे बघत राहू दे, तो फक्त बसू दे, तो फक्त एखाद्या खेळण्याशी खेळू दे किंवा तो ग्राउंडवर जाऊ दे, मित्रांमध्ये खेळू दे, मातीत खेळू दे. त्याला त्यावेळेस जे आवडेल ते 3-4 तास मनसोक्त त्याला काय ते करू दिलं मी आणि शक्यतो ग्राउंडवर किंवा बागेत जाऊ दिलं त्यावेळेस. आणि तेव्हा अजिबात इन्स्ट्रक्शन शिवाय खेळ, अजिबात कुठच्याही कोच शिवाय खेळ असाही वेळ मुलांना हवा. विदाऊट पालक आणि आजी आजोबा किंवा टीचर्स वेगवेगळ्या क्लासेसच्या ॲक्टिव्हिटीज ह्याच्यापासून मी लांब ठेवून तो मोकळा वेळ दिला. आणि दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे रोज सकाळ संध्याकाळी एक जागा फिक्स केली जिथे तो एक 3 ते 4 मिनटं, खूप नाही 3 ते 4 मिनटं तो बसेल. त्याचं तेच आसन असेल, तीच जागा असेल आणि शक्यतो तीच वेळ असेल अशा 2 वेळा फिक्स केल्या. त्याचं ते आसन कोणीही वापरायचं नाही. त्या जागेवर त्यावेळेस त्यांनी बसायचं आणि शांत डोळे मिटून 11 वेळा ओंकार, 11 वेळा गायत्री मंत्र असं मी अनेक वर्ष केलं. म्हणजे अजूनही तो करतो 10वी पास झाल्यानंतरसुद्धा. आणि ह्याचा परिणाम मला काही महिन्यांनी जाणवायला लागला किंवा साधारण वर्षभराने म्हणूयात आपण, वर्षभराने जाणवायला लागला. हां, असंही नाही आहे हे उपाय की पी हळद आणि हो गोरी. आपल्याला हल्ली सगळं असं रिमोटची बटणं, स्क्रीन त्याने असं फास्ट लाईफ झालेलं आहे AI मुळे. तर तसं न करता थोडी शांतता, थोडा पेशन्स, थोडा संथपणा आणि मला असं वाटतं की पॉज फार महत्त्वाचं आहे आयुष्यात. तर थोडा रिकामा वेळ ज्याच्यात मूल काहीच करत नसेल, त्याला हवं ते करू देत असा वेळही आवश्यक आहे. तर तुम्ही हे उपाय जमले तर जरूर करून बघा आणि मला कळवा.